मग तुम्ही किती वाटेल तेवढा प्रयत्न करा. लक्षात आलं? तुमचं वजन काही फार इकडे तिकडे 100 ग्रॅम 200 ग्रॅम अर्धा किलो इकडे तिकडे होत राहतं, त्याला काय अर्थ नसतो. माझं एवढं कमी झालं 200 ग्रॅम 500 ग्रॅम 1 किलो कमी झालं आणि 500 ग्रॅम कमी अर्धा किलो कमी झालं, त्याला काय अर्थ असत नाही. तर तुमची बॉडी त्या वजनाला सेट होते. जे तुम्ही मस्त पहिला 10 किलो 15 किलो 20 किलो 25 किलो कमी केलेलं असतं. लक्षात आलं? तुमचं मुळात किती जादा आहे त्याच्यावर, आणि ती बॉडी काय होते तिथे सेट होते. आणि ते सेट पॉइंट जो आहे की नाही, तर ते एक सायन्स आहे, समजून घेण्यासारखं आहे. आणि बरेच लोकांचा हा मोठा प्रॉब्लेम असतो की पुढे त्यांना किती पण प्रयत्न करतात, किती पण तुम्ही मग प्रोटीन खावा, किती पण वेगळा व्यायाम करा, जिमला जावा, काय पण करा, बॉडी त्या पॉइंटला सेट होते आणि मग ते वजन तिथं मग फरक पडत नाही. आणि इथं फार तिथं गायडन्स आवश्यकता असते. लक्षात आलं? आणि तो बॉडी सेट झाल्यानंतर तो हे करायला तुम्हाला 1 वर्षभर ते पथ्य पाळावं लागतं. लक्षात आलं काय? इथं तुम्ही समजू नका आता मला वजन कसं कमी करायचं आहे मला कळालंय आणि कसं वाढवायचं आहे कळालंय, मी इकडे तिकडे माझ्या खाण्यापिण्यात जरी काय बदल झाला मग मला आता कळालंय वजन कमी कसं करायचं. मग का होत नाही? का तर तुमची बॉडी त्या सेट पॉइंटला सेट झालेली असते. आणि मग ह्याचं पण फार मोठं गायडन्स असतो. तर त्याच्याकडे गायडन्स खाली जर तुम्ही काम केला, आणि म्हणून शतायुषी फॅमिलीला मी काय म्हणतोय, आपलं ते बाळ्याचं नाही आहे, दुसऱ्याचं ते कार्ट आपलं तर बाळ्याचं नाही आहे. शतायुषी फॅमिली तुम्हाला सायंटिफिक नॉलेज देते, शास्त्रोक्त नॉलेज, जे लेटेस्ट रिसर्च आहे. लक्षात आलं काय? मी तुम्हाला आता सांगालोय ना, ईट लेस मूव्ह मोर, ही थिअरी जुनी आहे. हे कॅलरी काउंट, कॅलरी ह्याच्यातनं कॅलरी ह्याच्यातनं मला मिळाल्या, ह्याच्यातनं एवढ्या कॅलरी मिळाल्या, हे कॅलरी काउंटचं थिअरी सगळी ओल्ड आहे, हे जुनं आहे सगळं. आता त्याच्यातनं इतकं संशोधन झालेलं आहे आणि ते रिसर्च जे आहे की नाही, तर ते जर तुम्ही समजून घेतला आणि मग त्याप्रमाणे जर गायडन्स खाली करायला लागला तर वजन कमी करणं मी जे सोपं आहे म्हणतो की नाही, तर त्याच्यावरती काम करायला आपल्याला सोपं असतं. लक्षात आलं? तर आता वजनाच्या संदर्भातलं काम करताना बघा, मी मनाचं तुम्हाला सांगितलं किंवा काय, तर आता आपल्याला वजन कमी करत असताना मी मगाशी तुम्हाला बघा बॉडी शुगर बर्निंग मोड मध्ये राहते. लक्षात आलं? आता शुगर बर्निंग मोड मध्ये ज्यावेळी बॉडी असते की नाही, तुमचं इन्शुलिन एलिव्हेटेड असतं. जेवढं तुमचं एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल तब्येतीची वाट लागते. वाट तुम्हाला डायबिटीज कशामुळे झालाय? डायबिटीज प्रकार 2, डायबिटीज प्रकार 1 बद्दल बोलत नाही. डायबिटीज प्रकार 2 एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल, इन्शुलिन रेजिस्टन्स. आता व्हॉट इज दिस इन्शुलिन रेजिस्टन्स? दिस इज द रूट कॉज. हे तुम्हाला डायबिटीज, आरोग्य बिघडण्याचं कारण, वजन वाढण्याचं कारण, हे इन्शुलिन रेजिस्टन्स. जेवढं तुमचं एलिव्हेटेड इन्शुलिन असेल तेवढं तुमचं वजन वाढलेलंच राहणार. लक्षात आलं? ते कमी होणार नाही. किती पण व्यायाम करा, किती पण प्रोटीन खावा, लक्षात आलं? नाही वजन कमी होत. का? मग एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, इन्शुलिन बाबाला खाली ठेवा, तुमचं वजन कमी. बॉडी काय होते? फॅट बर्निंग मोड मध्ये जाते. तुमचं ग्लुकागॉन हार्मोन येते वर, ते तुमचं वजन कमी करते. लक्षात आलं? चरबी जी असते की नाही, अतिरिक्त चरबी, ती कन्वर्ट व्हायला लागते कशामध्ये? एटीपी ऊर्जेमध्ये. तर ती का होत नाही? मग आम्ही एवढं व्यायाम करायला, ते करायला, अमुक करायला, तमुक करायला लागलोय. का तर तुम्ही परत बॉडीला काय करता? दिवसभरात शुगर बर्निंग मोड मध्ये खाता. इतर काय होतं? तुम्ही सिंपल कार्बोहायड्रेट, गोड पदार्थ, एवढासा चहा पिता, एवढाच एकच पेढा खाता, 4 खडीसाखरेचे दाणे खाता, प्रसाद असतो की नाही खडीसाखर चौकोनी, तर ते 4-5च खातो. तर प्रत्येक वेळी काय होतं? जेवढी तुमची इटिंग फ्रिक्वेन्सी असेल की नाही, तर तुमची बॉडी गोज इन शुगर बर्निंग मोड. तुमचं वाढतं इन्शुलिन लेवल वरच राहते. इन्शुलिन जर असेल की नाही तर ग्लुकागॉन हार्मोन येत नाही, तुमचं चरबी वापरत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून हे तुमची बॉडी जी असते की नाही फॅट बर्निंग मोड मध्ये, त्याला टाकतच नाही आपण, आणि तुमची बॉडी कायम राहते शुगर बर्निंग मोड मध्ये. आणि मग वजन कमी होत नाही. सर आम्ही एवढं प्रयत्न करायला लागलोय. आणि मग त्याला काय असतं? तर गायडन्स त्या ठिकाणी महत्वाचा असतो. म्हणून मी सांगतो बघा, काय खायचं, नेमकं काय खायचं लोकांना माहिती नाही. किती खायचं, लक्षात आलं? क्वांटिटी, किती क्वांटिटी लोकांना सायंटिफिक माहिती नाही. आणि केव्हा खायचं, घड्याळाचं टायमिंग जे असतं की नाही, तर ते काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं. तुम्ही कोण उपाशी आहे काय? सगळेजण खाता पिता का नाही? मग हे किती पण तुमचं लक्ष, कितीही एज्युकेशन असू दे, लोकांना सायंटिफिक माहिती नाही आहे. काय नेमकं काय स्पेसिफिक काय खायचं, किती खायचं आणि केव्हा खायचं, आणि खायचं काय, आणि सोडतच नाही. मग अशी मी तुम्हाला 10 पॉइंट सांगितले. खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत काय हाय करत नाही, सोडतच नाही. आग्रापोटी खातो, मोहापोटी खातो, दिलं म्हणून खातो, खायचं काय सोडत नाही. मग बॉडी कशी शुगर बर्निंग मोड मध्येच राहणार का नाही कायम? कसं वजन कमी होईल? लक्षात आलं? तर या गोष्टी ज्या आहेत की नाही आपल्याला याच्यावरती काम करायला लागते. फार लोकांना प्रॉब्लेम होतात वजन जादा असल्यामुळं. तुमच्या हृदयावरती बघा चरबी जादा असते की नाही, विजरल फॅट, विजरा म्हणजे पोट,
पोटातली चरबी. लक्षात आलं? तुमचं कराडा स्कॅन मशीन कुणा आज ज्यांनी बघा तुमचं चेकअप केलं नसेल तर ज्यांनी लिंक दिल्या त्यांच्याकडं मागा. सर माझं विजरल पॅट, हे सरांनी काय सांगितलं ते विजरल पॅट म्हणजे पोट गरोदर बाईसारखं पोट असतं बघा, विजरल पॅट. सो वर्क ऑन युअर विजरल पॅट. लक्षात आलं? तुमचं विजरल पॅट जेवढं जादा असेल, तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज टक्केवारीमध्ये तुमची चरबी, त्याच्यावरती काम करा. लक्षात आलं? तुमचं वजन किती आहे? तुमच्या मसल्सचं वजन जादा असल्यामुळे आता सलमान खानचं वजन त्याचं जादाच आहे. त्याचं वजन कशाचं जादा आहे? त्याचं वजन मसल्सचं जादा आहे. लक्षात आलं? सलमान खानच्या चरबीचं वजन नाही आहे. तर आपल्याला मसल मास तुमचे स्ट्रॉंग झाले पाहिजेत. कोण? मसल्स. लक्षात आलं? आता मसल्स म्हटलं की लोकांना नुसतं असं ते जिमचं इथं दंडामध्ये आणि मांडीमध्ये मसल्स वाटतात. तुमचं हृदय सुद्धा मसल्स बनलंय आणि वय वाढत तसं तुमचे मसल्स वीक होतात. महिला मंडळ तुमचं बघा, तुमची पाळी बंद झाली, मसल्स तुमचे वीक होतात. पुरुष मंडळी तुमचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन वय वाढेल तसं कमी होणारच असतं, मसल्स वीक होतात. वय वाढेल तसं दोघांचे, पुरुषांचे महिलांचे मसल्स वीक होतात. लक्षात आलं? आणि मग नुसतं मी प्रोटीन खातो आणि माझे मसल्स वीक स्ट्रॉंग होतील असं नाही. हा, मसल्सचं खाद्य प्रोटीन आहे, बरोबर आहे, पण ते प्रोटीन इंटेक करायला पाहिजे, पण त्या अँगलला त्याचा व्यायाम पण झाला पाहिजे. लक्षात आलं? रनिंग करून मसल स्ट्रॉंग होत नाही, दोरीवरच्या उड्या मारून मसल स्ट्रॉंग होत नाही, कार्डियक एक्सरसाइज करून, श्वासाची गती वाढवणारे एक्सरसाइज करून तुमचे मसल स्ट्रॉंग होत नाही. त्याला सुद्धा एक्सरसाइजला गायडन्स आवश्यकता असते. लक्षात आलं? तर आपल्याला हे जेवढे तुमचे मसल स्ट्रॉंग होतील का नाही, तर तेवढं तुमचं आरोग्य काय होणार आहे त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. वय वाढेल तसं सुद्धा मग राहू शकतात. मग त्याला सुद्धा म्हणून मसल स्ट्रॉंग, तुमचं वजन पण कमी होतं. मग मसल स्ट्रॉंग करायचे कसं, त्याला गायडन्स महत्वाचा असतो. लक्षात आलं? तर अशा ह्या कितीतरी गोष्टी आहेत की जे आपल्याला सायंटिफिक आहेत किंवा काय माहिती असतात नसतात. आता तीन शब्द बघा, 3 लक्षात घ्या. कॅलरी काउंट. लक्षात आलं? ग्लायसेमिक्स लोड आणि ग्लायसेमिक्स इंडेक्स. वजन कमी करायचं आहे. आता व्हॉट इज दिस ग्लायसेमिक्स लोड, व्हॉट इज दिस ग्लायसेमिक्स इंडेक्स? या शतायची फॅमिलीमध्ये या. लक्षात आलं? आमच्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये या. हे सगळं तुम्हाला संध्याकाळी तिथं स्पेशल सेशन असतात. त्या लोकांना जे मॅरेथॉन मध्ये भाग घेतात ना, तिथं रोज संध्याकाळी त्यांना अर्ध्या तासाचं स्पेशल सेशन असतं. तिथं सांगतात व्हॉट इज दिस इन्शुलिन रेजिस्टन्स, रूट कॉज, व्हॉट इज दिस ग्लायसेमिक्स लोड. जेवढा तुमचा ग्लायसेमिक्स लोड जादा असेल तेवढं तुमचं वजन वाढणार, वजन कमी होणार नाही. मग हे ग्लायसेमिक्स लोड कसा काढायचा? ग्लायसेमिक्स इंडेक्स म्हणजे काय? लक्षात आलं? रक्तातली साखर किती वाढते, किती खाल्ल्यानंतर काय वाढते, किती काय खाल्ल्यानंतर तुमचं इन्शुलिन वाढतं, त्याच्यावरती काम करावं लागतं. तुम्ही फॅटला लोक घाबरतात, चरबी खायचं नाही, फॅट खायचं नाही, फॅट खायचं नाही. फॅटमुळे 9 कॅलरीज असतात. 1 ग्रॅम याच्यामध्ये फॅटमध्ये 9 कॅलरीज असतात. 1 ग्रॅम प्रोटीन मध्ये 4 कॅलरीज असतात. लक्षात आलं? त्यामुळे कट डाऊन युअर फॅट. अरे फॅट मुळे तुमचं इन्शुलिन वाढत नाही. हा, पण कोणतं फॅट खायचं ते महत्वाचं असतं. लक्षात आलं? फॅट मध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात. मग ते कोणतं, त्याला सुद्धा गायडन्स आवश्यकता असते. लक्षात आलं? ट्रान्स फॅट तळलेले पदार्थ खाता का नाही? कोण खाता? आता आला बघा दसरा, 22 तारखेला घटस्थापना आली का नाही? अरुणा मॅडम, घटस्थापना काय काय असतंय? लगेच दिवाळी येते बघा ऑक्टोबर महिन्यात. तळलेलं खातो, मैद्याचं खातो, साखरेचं खातो. एक सांगावं मला, तळलेलं आरोग्याला चांगला आहे? नाही. मैदा आरोग्याला चांगला आहे? नाही. साखरेचं आरोग्य आहे? मी 3 पदार्थ खाता का नाही? दसऱ्यात सुद्धा खाता, दिवाळीत सुद्धा खाता. आरोग्य कसं चांगलं राहील, वजन कसं कमी होईल? लक्षात आलं काय? आणि हे लोकांना माहिती आहे, मैदा आरोग्याला घातक, तळलेलं आरोग्याला घातक, साखर आरोग्याला घातक, तरी सुद्धा आम्ही खातो. मोहापोटी खातो. म्हणून विथ नॉलेज. लक्षात आलं काय? हे 3 पदार्थ जर एकत्र गेले, तळलेलं, मैदा आणि साखर, तुमच्या गटची वाट लागते. गटमध्ये तुमचे विलायज असतात, त्याची वाट लागते. कसं आरोग्य चांगलं राहील? लक्षात आलं काय? आणि म्हणून इथं गायडन्स जो असतो की तर तो अत्यंत महत्वाचा असतो. आणि त्या गायडन्स काय मी सांगितलं ना, काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, लोकांना माहितीच नाही आहे. आणि मग हे वजन वाढत जातं आणि वजन वाढल्यामुळे तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम. मग अशी म्हटलं, सगळे डॉक्टर सांगतात की नाही वजन कमी करा, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, जिना चढताना धाप लागते, असं वॉकिंगला निघालं की फास्ट चालताच येत नाही. मग वजन 1 किलो वजन जादा असेल, 4 किलो वजन तुमच्या गुडघ्यावर पडते. लक्षात आलं? 10 किलो वजन तुमचं जादा असेल तर 1050 लिटर गरज नसेल, तुमचं हृदय ढकलते, जादा पंप करायला लागते. मस्त झोपलो, रात्री घोरा लागलोय, पण तुमचं वजन जादा आहे ना, तर ते बिचार आपलं पंप करतच राहते. लक्षात आलं? मग बसल्या बसल्या कोणाला इथे अटॅक येत नसतो. हे तुम्हाला हे प्रॉब्लेम तुम्ही क्रिएट करता. वाढलेलं वजन, तुमचं लिपिड प्रोफाईल जातं मायनस, HDL जातं खाली जातं, LDL वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतं. लक्षात आलं? तर त्याला आता बघा, वजन कोण कमी करणार? रक्तातली साखर कोण कमी करणार?
लिव्हर. सो वर्क ऑन युअर लिव्हर. रक्तातले साखर वाढवतंय कोण? लिव्हर. रक्तातले साखर कमी कोण करतंय? लिव्हर. वर्क ऑन लिव्हर. आमच्या हृदयाला कसा ठेवला? छातीच्या पिंजऱ्यात सुरक्षित आहे की नाही? सुरक्षित. मेंदू बाबाला कसा ठेवला? कवटीमध्ये सुरक्षित. आणि ते लिव्हरला दिला तसा सोडून. अन्यायच अन्याय. आता बघा वजन तुमचं किंवा आरोग्य बिघडतं की नाही, तुम्हाला व्यवहारामध्ये अन्याय सहन करतं काय? कोण करते अन्याय सहन? व्यवहारामध्ये कोण अन्याय सहन करते? कोणी करत नाही. नोकरी ठिकाणी, धंद्या ठिकाणी कोण बघा आज कोणी अन्याय सहन करत नाही. पण तुम्हीच तुमच्या शरीरावरती अन्याय करता का नाही? करता का नाही अन्याय? कोणावर अन्याय करता? नको त्यावेळी खाता, रात्री उशिराने खाता. कोणावर अन्याय? तुमच्या लिव्हरवर अन्याय. ज्यादा गोड खाता, ज्यादा तळलेलं खाता. कोणावर अन्याय? तुमच्या संपूर्ण शरीरावरती असतो, पण तुमच्या लिव्हरवर अन्याय करता. लक्षात आलं? मग हे जे अन्याय असतो की नाही आपण कोण करतं? आपणच करतो. का? मोहापोटी, आग्रहापोटी खातो. अज्ञान असू दे, काय पण असू दे, एकदा माहिती झालं की नाही पाळायला पाहिजे की नाही, आणि मग ते पाळलं जात नाही. लक्षात आलं? मग योगाभ्यास तुम्ही करायला लागला. आता इथे योगाचा रोल आहे की नाही? योगाने स्थूलता निवारण. आजचा माझा टॉपिक काय? स्थूलता निवारणाकरता योग. सर योगावरती काय तुम्ही बोलणारच झालाय. आता ओबेसिटीवरती एवढी माहिती बास सर बास झालं. आता उपाय सांगा. उपाय सांगायला लागलोयच की तुमच्या रक्तातली साखर वाढून देऊ नका. रक्तातली साखर वाढून द्यायचं नाही. काम काय? साधे कार्बोहायड्रेट कमी करा. त्याला विलन करायचं नाही कार्बोहायड्रेटला. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खायला पाहिजे, ते आम्ही खातच नाही. सिंपल कार्बोहायड्रेट खातो, गोड पदार्थ खातो. लक्षात आलं? त्यांना रक्तातली साखर वाढते. मानसिक ताणतणाव, टेन्शन जेवढं घ्याल तेवढं कार्टिसोल वाढतं. कार्टिसोल वाढलं की तुमचं इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन हे भूक वाढवणारा हार्मोन आहे, चरबी कलेक्ट करणारा हार्मोन आहे. लक्षात आलं? तुमचं पाणी कलेक्ट करणारा हार्मोन आहे. रक्तात पाणी असते की नाही? तुमच्या शरीरामध्ये पाणी आहे, म्हणजे एवढं एलिव्हेटेड इन्शुलिन तुमचं ते इन्शुलिन काय करतं? पाणी ओढतं. रक्तदाबाचा विकार कोणाकोणाला आहे? तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन कमी करा. तुमचं इन्शुलिन कमी झालं की तुमचा रक्तदाब सुद्धा कमी होतो. का? आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, आणि इन्शुलिनचा गुणधर्म काय? पाणी पकडतं. मीठ कसं पाणी पकडतं की नाही, तसं तुमचं इन्शुलिन पण पाणी पकडतं, रक्तदाब वाढतो. लक्षात आलं? अशा कितीतरी गोष्टी आहेत सायंटिफिक, तुम्हाला इकडे नॉलेज मिळेल. मग त्याच्यावरती काम करणं आपल्याला आवश्यक असतं. तर बघा, तर आपल्याला इथं आता योग कसा उपयोगी पडतो? वजन कमी करायचं आहे ना, तर मनावर नियंत्रण ते योगामुळे येतं. व्यायामामुळे कुठल्याही योगा मनावर नियंत्रण येत नाही. तर आता बघा सूर्यनमस्कार आहे. सूर्यनमस्कार मस्त व्यायाम आहे. लक्षात आलं? तर त्याच्यानंतर तुम्हाला कपालभाती, योगातल्या काही प्रक्रिया आहेत, शुद्धिक्रिया. कपालभाती, तुमचं मेटाबॉलिझम, चयापचय, लक्षात आलं? तर ते व्यवस्थित ठेवायचं असेल तर ते तुम्हाला कपालभाती उपयोगी पडते. लक्षात आलं? त्यानंतर अग्निसार धोती, पोट हलवायची. विजरल फॅट, पोटातली चरबी असते की नाही, तर ती चरबी कमी करायला तुम्हाला ते अग्निसार धोती उपयोगी पडते. त्याच्यानंतर योगासन. मी अंतस्रावी ग्रंथींचं कार्य बिघडतं म्हटलं की नाही, वजन वाढतं, पचन संस्था तुमचे कार्य बिघडलंय, अंतस्रावींचं ग्रंथींचं कार्य बिघडलंय. मग तिथं योगासन, ताण, दाब, पीळ, पुढं वागतो, मागं वागतो, पीळ देतो. लक्षात आलं? मग आसनातला स्थिरता, कालावधी, स्थिरता वाढवणे, कालावधी वाढवणे. मग ताण, दाब, ट्रान्सफर होतात. मग हार्मोन्स तुमचे सिक्रेट झाले पाहिजे, क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये. मग योग साधना करणाऱ्या लोकांचं आरोग्य, माझं आरोग्य चांगलं आहे की नाही, विनाकाठी विनालाटी 67 वय, आता 67 पूर्ण होणार. लक्षात आलं? तर त्या का? तर योग साधना नियमित करतो. नियमित योग साधना करणाऱ्या लोकांचे एंडोक्राइन सिस्टीम, अंतस्रावी ग्रंथी संस्था परफेक्ट असते. बाकी सुद्धा संस्था कार्यरत असतातच, पण लक्षात आलं? पचन व्यवस्थित होतं. का? तर योगासनामध्ये ताण, दाब, पीळ, तो ताण, दाब, पीळ आंतरिंद्रियावरती ट्रान्सफर होतो, तुमच्या लिव्हरवरती, तुमच्या पॅनक्रियाजवरती. लक्षात आलं? तुमच्या सगळ्या एंडोक्राइन सिस्टीमवरती तो ट्रान्सफर होत असतो. किंवा कालावधी, स्थिरता हे ज्यावेळी वाढवतो त्यावेळी योगासनाचा उपयोग होतो. प्राणायामाचा उपयोग आहे. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला वजन कमी करत असताना तुम्हाला सूर्यवेदन प्राणायाम आहे, पण गायडन्स लागतो. लक्षात घ्या, सूर्यवेदन प्राणायामाचा रोल आहे, कपालभातीचा रोल आहे. लक्षात आलं? प्राणायामाचा रोल आहे. तुम्हाला वेगस नर्व ऍक्टिव्हेट करायची असते. मग ती वेगस नर्व, तर व्हॉट इज दिस वेगस नर्व? मग त्याला तुम्हाला ती उजवी नाकपुडी बंद करून डावीने श्वास घ्यायचा असतो, डावीने सोडायचा असतो. लक्षात आलं? तर ह्या सगळ्या अशा गोष्टी वेगळ्या. मग मानसिक ताणतणाव, टेन्शन, मी सांगितलं ना, त्या 6 कारणं सांगितली ना. मग तुमचं वजन वाढतं, कारण ताण तणाव, तणावग्रस्त राहता. मग ते टेन्शन मधनं रिलीज व्हायला पाहिजे. मग योग निद्रा दर बुधवारी असते की नाही आपल्याकडे योग निद्रा, अनिल घाट सर घेतात की नाही, तर योग निद्रा, तर ती तुम्हाला उपयोगी पडते. रोज 15 मिनिटं ओंकार जप असते. मग आपले मालतीताई घेतात,
किंवा डॉक्टर घेतात किंवा नम्रता डोरले घेतात, कोणतरी घेतं. 15 मिनिटं ओंकार जप मानसिक ताण तणाव टेन्शन कमी करायला तुम्हाला ते ओंकार जप उपयोगी पडतो, प्राणायाम उपयोगी पडतो, योग निद्रा उपयोगी पडते. का तर वजन वाढण्याचं एक कारण काय, ताण तणाव टेन्शन. मग त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर ह्या योगातल्या प्रक्रिया तुम्हाला उपयोगी पडत असतात. म्हणजे विषय काय, योगाने स्थूलता निवारणाकरता योग. मग या योगातल्या प्रक्रिया तुम्ही जर गायडन्स खाली शिकून घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या त्या उपयोगी पडणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा योगाचा जो रोल असतो की नाही, तर योग साधना केल्यामुळे तुमच्या मनावरती नॅचरल कंट्रोल येतो. अंतःस्थिरात तुमच्या नॅचरल कंट्रोल, तुम्हाला मारून मुटकून आहारावर नियंत्रण ठेवावं लागत नाही. वडापाव समोर आला, सफरचंद समोर आलं, वडापावकडे हात जाणार नाही, सफरचंदकडे जाणार. लक्षात आलं का, मनावर नॅचरल कंट्रोल आलेला असतो. लक्षात आलं तर तो. मग आता हा बघा, तुम्ही मोबाईलची बॅटरी रोज चार्ज करता का नाही, मोबाईलची बॅटरी रोज चार्ज करता, मग शरीराची बॅटरी चार्ज कोणी करायची, मग ती शरीराची बॅटरी चार्ज योग साधनेमुळे होते. रोज योग साधना केला की तुमची मोबाईल ही शरीर काय होतं, चार्ज होतं. आणि त्यानं काय होतं, अंतःप्रेरणा जागृत होता. हा शब्द लक्षात ठेवा, अंतःप्रेरणा, इनर मोटिवेशन. लक्षात आलं काय, तर ही अंतःप्रेरणा जागृत कशामुळे होते, योग साधनेमुळे होते, व्यायामामुळे होत नाही. जगातला कुठला पण तुम्ही व्यायाम करा, तुमचे हे जे आहे तर ती जागृत होत नाही, अंतःप्रेरणा जागृत होत नाही, योग साधनेमुळे होते. आणि म्हणून योग साधना करणाऱ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. हे मी सांगितलं, एंडोक्राईन सिस्टीम, 9 सिस्टीम असतात आपल्या शरीरामध्ये, तर त्या कार्यरत राहणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, तर बॉडी तुमची मी शुगर बर्निंग मोड मध्ये राहते कायम, म्हणून वजन कमी होत नाही. बॉडी का फॅट बर्निंग मोड मध्ये राहिली पाहिजे, हे सगळे हार्मोन्सचा खेळ मी सांगितलं. इन्शुलिन ते जेवढं वाढलेलं असेल, तुमचं ग्लुकॅगॉन कायम खालीच असतं. लक्षात आलं, तुमचं ग्रेलिन हार्मोन असतो ते भूक वाढवतो, तुमचं लेप्टिन हार्मोन असतं ते भूकेवर नियंत्रण ठेवतं. तुमचं भूक भागली आपल्याला म्हणतो की नाही, आता मला नको नको म्हणतो की नाही, तर ते लेप्टिन हार्मोन पण कार्य, तुमचं जेवढं चरबी असते की नाही, चरबीच्या पेशी, तर त्या लेप्टिन हार्मोन सिक्रेट होऊन देत नाही, ते ब्लॉक करतात. मग लेप्टिन हार्मोन सिक्रेट झालं नाही की खा होते, जी इच्छा होते, तुम्हाला भूक म्हणजे पोट भरले ते समाधानच होत नाही. त्याचं कारण का, तर लेप्टिन हार्मोन तेवढं क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये सिक्रेट होत नाही. कोण करून देत नाही, तुमच्या चरबी, वाढलेली चरबी, ते चरबीच्या पेशी असतात, तर त्या ते लेप्टिन हार्मोन सिक्रेट करून देत नाही. कार्टिसोल सांगितलं मी तुम्हाला, मानसिक ताण तणाव टेन्शन, कार्टिसोल वाढतं. कार्टिसोल वाढलं की इन्सुलिन वाढतं. इन्सुलिन भूक वाढवणारा हार्मोन आहे, चरबी वाढवणारा हार्मोन आहे. लक्षात आलं, तर ते सगळा कसा हार्मोन्सचा खेळ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही, तर आपल्याला सायंटिफिक समजून घेऊन जर केला, नाहीतर मग मी तुम्हाला 9 गोष्टी सांगितलं की नाही, हे तुम्हाला मिळणारच आहे. लक्षात आलं काय, घाबरायचं कारण नाही, पण हे तुम्हाला स्वीकारावं लागणार. लक्षात आलं, तर इथं तुम्हाला मी काय काय सांगितलं, एकाला 8-9 फ्री मिळते. तुमचं वजन जादा असल्यामुळं शुगर, तुमची डायबिटीज होतो, रक्तदाब वाढतो, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होतात, मुलं व्हायची प्रोसेस असते, गर्भधारणा राहत नाही, तुमचं मूड डिसऑर्डर होतो, कॅन्सर पाहिजे काय बघा, कोणाकोणाला कॅन्सर आहे तर ते होण्याची शक्यता असते, तुमचं लिपिड प्रोफाईल सगळं कोलॅप्स होतं, लिव्हर डिसीज होतात. एवढं जर नको असेल का नाही, तर काम करायला पाहिजे की नाही, आपल्याला विनाकाठी विनालाटी विदाऊट मेडिसिन आपल्याला आरोग्यावर काम करायला पाहिजे. तर कायम बॉडी जर फॅट बर्निंग मोड मध्ये राहिली तर तुमचं वजन कमी होणार आहे. ऍव्हरेज लोकांची बॉडी कायम शुगर बर्निंग मोड मध्ये असते आणि तुमचा सेट पॉइंटला एकदा बॉडी सेट होते, मग तिथनं किती पण प्रयत्न केला, बघा कोण कोण आता आहे आपला सेट पॉइंट मी सांगायला लागलो की नाही, तर त्या बॉडी तुमची तिथं कमी झालंय. मी 30 किलो वजन कमी केलंय, अजून मला 20 कमी करायचं आहे, पण 30 कमी केल्यानंतर पुढे का कमी होत नाही, तर बॉडी सेट पॉइंटला सेट झाली. लक्षात आलं, तर अशा बऱ्याच गोष्टी असतात, लेटेस्ट रिसर्च असतं, ते बऱ्याच वेळा जाणीवपूर्वक आपल्यापर्यंत घेऊन पण दिलं जात नसतं. लक्षात आलं, तर ही एक सिस्टीम असते आणि म्हणून शतायशी फॅमिली तुम्हाला चांगल्या प्रकारे सायंटिफिक गाईड करत. लक्षात आलं, तिथं आमचं वेट लॉस मॅरेथॉन असतं, एक कोच असतो तुम्हाला, तो गाईड करतो. आमचं सकाळचं सेशन असतं, तिथं तुम्हाला हेल्थ रिलेटेड सगळे टॉपिक असतात. तर करायचं आहे, वजन कमी करायचं आहे सगळ्यांना, विनाकाठी विनालाटी 100 वर्ष जगायचं आहे विदाऊट मेडिसिन. लक्षात आलं, तर तो वेलकम टू शतायशी फॅमिली. मग हे करायला काय पाहिजे, मग काय सर सगळं गप्पा झाल्यावर सगळं नॉलेज मिळालं, छान मिळालंय, ऐकताना कोणाला बरं वाटायलंय, कानाला कोणाला छान वाटायलंय, मला माहितीये छान वाटतंय, पण ऐकून काय उपयोग होणार आहे, काय नुसतं ऐकून काय उपयोग होणार नाही, सगळी माहिती घ्यायला पाहिजे, नॉलेज घ्यायला पाहिजे, ऍक्शन करायला पाहिजे.